अंबरनाथ शिवगंगा नगरमध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात हेल्मेटधारी दरोडेखोराने दरोडा टाकल्याची घटना शनिवारी रात्री घडली। या दरोडेखोराने घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने प्रहार करत महिलेच्या डोक्यात बाटली फोडली आणि घरातील सोनं नाणं चोरून पसार झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये जय शिवश्रद्धा नावाची इमारत आहे। या इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेला एक दरोडेखोर शिरला। या दरोडेखोरांनी घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने 3 प्रहार केले। यात हा वृद्ध गंभीर जखमी झाला। यानंतर घरातील महिलेच्या डोक्यात बाटली फोडत त्याने घरातील संपूर्ण सोनं नाणं लुटून नेलं। या घटनेची माहिती मिळताच शिवगंगा नगरमधील समाजसेवक अविनाश सुरसे यांनी या वृद्ध दाम्पत्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली, तर दुसरीकडे क्राईम ब्रँच कडून देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे। आमच्या शिवगंगा नगरमध्ये शिवश्रद्धा बिल्डिंग आहे। त्याच्या 3ऱ्या माळ्यावर एक रॉबरीसारखा मोठा प्रकार झाला आहे आणि ही चोरी करत असताना तो चोर हेल्मेट घालून आला होता। त्यांनी हे जे आमचे बंधू आहे त्यांच्या डोक्यात हातोडी पण मारली, घरातील महिलेच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे, आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे घरातलं सोनं आणि पैसेसुद्धा गेलेले आहेत। जसा मला त्यांचा फोन आला ताबडतोब मी त्या ठिकाणी पोहोचलो। पोलिसांनाही बोलवून घेतलं, पोलीस पंचनामा झालेला आहे आणि मग यांना मी हॉस्पिटलला, इथं सेंट्रल हॉस्पिटलला ताबडतोब घेऊन आलेलं आहे। टाळूवर हातोडी मारलेली आहे त्यांनी, तर 3 ठिकाणी असे 2 ठिकाणी डोक्यावर आणि एक इथे ह्या बाजूला असं। हेल्मेट घालून हो, हेल्मेट घालून आलेला तो। किती जण होते काय? एकच होता माझ्या म्हणजे आता समजलेल्या माहितीनुसार एकच चोर होता। पोलीस सध्या घटनास्थळी आहे? हो, पोचले। त्यांनी यांना खूप मदत पण केली, पटापट पोहोचले त्या ठिकाणी। मोठे साहेबसुद्धा स्वतः आलेले आणि माझं त्यांच्याशी बोलणं पण चालू आहे। माझं आत्तापर्यंत त्यांच्याशी 2 ते 3 वेळा बोलणंही झालं आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे। यामध्ये या सोसायटीच्या 3ऱ्या माळ्यावरती चोरीचा प्रयत्न करताना हा प्रकार घडल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामध्ये एक जखमी आहे आणि शिवाजीनगर तपास पथक तसेच ठाणे सिटी क्राईम ब्रांच यांचं समांतर तपास यामध्ये सुरू आहे। लवकरच आम्ही यामध्ये आरोपितांपर्यंत पोहोचून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।